नमस्कार. विश्व स्वास्थ्यं भवतु. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जिला आपण आपल्या अंगणातलं साधं झाड समजतो, पण तिच्यात दडलेलं आहे आपल्या धार्मिक, आयुर्वेदिक आणि पारंपरिक संस्कृतीचं गूढ. ती म्हणजे तुळस. तिचं धार्मिक महत्त्व तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पारंपरिक महत्त्व म्हणजे आषाढी वारीमधलं महत्त्व आणि आयुर्वेदिक महत्त्व म्हणजे तिला सर्व रोगनाशक राणी असं समजलं जातं, कारण मुळापासून ते मंजिरीपर्यंतचा तिचा प्रत्येक पार्ट हा औषधी म्हणून वापरला जातो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आषाढी वारी आणि तुळस. अनेक संतांच्या पालख्यांसकट 21 दिवस पायी चालत वारकरी आपली वारी पूर्ण करत असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी ते पंढरपूर येथे पोहोचतात आणि याच जयघोषाने विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषाने अवघी पंढरीच नाही तर अवघा महाराष्ट्र दुमदुमतो. तिथे जे वारकरी जातात ते काही मागणं मागायला गेलेले नसतात, फक्त विठ्ठल भेटीच्या ओढीने ते तिथे जातात. जर विठ्ठलाची एवढी तुम्हाला ओढ आहे तर विठ्ठल पण तुमच्या आरोग्याचं रक्षण करणारच ना. तुम्ही एवढं पायी चालत जात असताना त्या ऋतूनुसार तुमच्या आरोग्याचं रक्षण व्हावं म्हणून विठोबाच्या पूजेमध्ये तुळशीला महत्त्वाचं स्थान आहे. विठोबा म्हणजे विष्णू. आयुर्वेदात तुळशीला हरिप्रिया असं एक पर्यायी नाव आहे. हरिप्रिया म्हणजे विष्णूला प्रिय असणारी अशी, विठोबाला प्रिय असणारी अशी. ही तुमचं या ऋतूत या वारीत तुमचं रक्षण करते, कारण तुम्ही वारीत पायी चालत जात असताना ठिकठिकाणी मुक्काम करतात. तिथे राहण्यामुळे तिथलं पाणी ग्रहण करणं, अन्न ग्रहण करणं यामुळे तुम्हाला वेगवेगळे रोग होऊ नयेत म्हणून तुळशीच्या काढ्याने रोगप्रतिकारशक्ती पण वाढते. तसेच चालताना जर दम लागत असेल तर तुळशीचा काढा आणि खडीसाखर घेतल्याने दम लागायचं लगेच कमी होतं. आपण व्यवस्थित श्वास घेऊन आपली वारी पूर्ण करू शकतो. तुळस ही जंतुघ्न आहे. तुळशीच्या लाकडामध्ये, तिच्या खोडामध्ये थायमॉल नावाचं जंतुघ्न द्रव्य आहे. वारकरी जेव्हा तुळशीची माळ धारण करतात स्नानाच्या वेळी त्याच्यावरनं जे पाणी आपल्या त्वचेवरनं वाहत जातं त्यामुळे त्वचा ही जंतुघ्न होते, त्यामुळे स्किन इन्फेक्शनसारखे आजार होत नाही. एवढे सगळ्या प्रकारे तुळस तुमची काळजी घेते, म्हणजे नक्कीच ती विठोबाची प्रिय आहे, त्यामुळे ती भक्तजनांसाठी पण उपयोगी ठरते. आता तुम्ही वारी आणि तुळस याच्याबद्दल जाणून घेतलं तर आषाढी एकादशीबद्दल सुद्धा तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर आमचा शुक्रवारचा व्हिडिओ नक्कीच बघा. कारण आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशन ही संस्था अशी आहे जी आयुर्वेदिक प्रचार, प्रसार आणि उपचार करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. आमची शाखा पुणे आणि संभाजीनगर या 2 ठिकाणी आहे. इथे तुम्ही फक्त आजारी पडलात म्हणूनच व्हिजिट करू नका, तर इलनेस प्लस वेलनेस, आजारी पडू नये म्हणून पण आम्ही आपली काळजी घेत असतो. तर आमच्या उपचारांना जाणून घेण्यासाठी एकदा नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.